नमस्कार. आज आहे 19 ऑक्टोबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस जमा होणार आहे. तसेच प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये राहिलेले सर्व पैसे जमा होणार आहेत. सविस्तर अपडेट या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि याच्यामध्ये काही विभाग पडतात. प्रत्येक विभागानुसार या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. तर बघा, या ठिकाणी पहिला जो विभाग आहे तो आहे कोकण विभाग. कोकण विभागमध्ये येणारे जिल्हे आहेत ठाणे, त्यानंतर रायगड, त्यानंतर रत्नागिरी. हे जिल्हे कोकण विभागमध्ये येतात. आता कोकण विभागमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांचे पैसे कधी येणार? त्यानंतर बघा, नेक्स्ट विभाग आहे पुणे विभाग. पुणे विभागमध्ये येणारे जिल्हे आहेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. हे जिल्हे या ठिकाणी येतात. त्यानंतर नेक्स्ट विभाग आहे नागपूर विभाग. नागपूर विभागमध्ये येणारे जिल्हे या ठिकाणी बघा कोणते आहेत? भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर. या जिल्ह्यामधून जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पैसे कधी येणार याविषयी सुद्धा माहिती सांगणार आहे. त्यानंतर नेक्स्ट विभाग आहे नाशिक विभाग. नाशिक विभागमध्ये येणारे जिल्हे आहेत अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा नंदुरबार आणि मुंबई सुबर्बन हे जिल्हे या ठिकाणी याच्यामध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट विभाग आहे अमरावती विभाग. अमरावती विभागमध्ये येणारे जिल्हे आहेत यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती आणि बुलढाणा. एवढे विभाग हे जिल्हे याच्यामध्ये येतात. या जिल्ह्यांचे पैसे कधी येणार? त्यानंतर पुढचा विभाग आहे या ठिकाणी बघा नांदेड, लातूर, बीड जिल्हा, परभणी, जालना आणि इतर जे जिल्हे आहेत. आता ह्या जिल्ह्यांचे सुद्धा पैसे कधी येणार सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिल्यांदा आज तारीख आहे बघा 19 ऑक्टोबर. 19 ऑक्टोबरची सर्वात मोठी अपडेट सांगणार आहे. महिलांसाठी सर्वात मोठी तारीख आहे. त्यानंतर बघा, सर्वात मोठी अपडेट युट्यूब वरती सर्वात अगोदर आपण देत आहोत. तर बघा, मिस्टर रँडम मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. युट्यूब वरती आपण सर्वात अगोदर ही माहिती आणि ही अपडेट या ठिकाणी देत आहोत. तर बघा, या ठिकाणी सर्वात महत्वाची जी तारीख ठरणार आहे सर्व महिलांच्यासाठी ती ठरणार आहे 22 ऑक्टोबर. कारण की महिलांच्यासाठी ही सर्वात मोठी तारीख असणार आहे. युट्यूब वरती आपण ही सर्वात अगोदर अपडेट देत आहोत. 22 ऑक्टोबर ही तारीख सर्व महिलांनी लक्षामध्ये ठेवा. तर या ठिकाणी बघा, तुम्ही अर्ज कोणत्याही महिन्यामध्ये केलेला असू द्या, जुलै महिन्यामध्ये केलेला असू द्या, ऑगस्ट महिन्यामध्ये केलेला असू द्या, त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला असू द्या, किंवा तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये जरी अर्ज केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला दिवाळी बोनस हा मिळणार आहे. फक्त याच्यामध्ये एक अट आहे की तुम्ही मिनिमम 3 महिन्याचे तुम्हाला अगोदर पैसे आलेले असले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे आलेले असतील तरी चालेल, किंवा या ठिकाणी बघा सप्टेंबरचे तुम्हाला पैसे आले असतील, ऑक्टोबरचे आले असतील आणि नोव्हेंबरचे पैसे आले असतील, असे मिळून सुद्धा जर तुम्हाला तीन महिन्याचे पैसे आलेले असतील तरी सुद्धा तुम्हाला दिवाळी बोनस 3000 रुपये हा मिळणार आहे. काही महिलांना 5500 रुपये मिळणार आहे. कोणत्या महिलांना 5500 मिळणार सर्व अपडेट या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा 22 ऑक्टोबरला या ठिकाणी बघा 22 ऑक्टोबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. या ठिकाणी बघा काही महिलांना 3000 प्लस 2500 असा दिवाळी बोनस मिळणार आहे. तर काही महिलांना 7500 प्लस 5500 रुपये असा दिवाळी बोनस या ठिकाणी दिला जाणार आहे. ठीक आहे. युट्यूब वरती सर्वात अगोदर ही माहिती आपण या ठिकाणी देतोय. त्यानंतर बघा काही निवडक महिला असणार आहेत ज्या महिलांना डायरेक्टली 2500 रुपयांचा दिवाळी बोनस या ठिकाणी भेटणार आहे. आणि काही महिलांना फक्त 3000 रुपयाचा दिवाळी बोनस मिळणार आहे. काही महिलांना 3000 अधिक 2500 म्हणजे डायरेक्टली थेट 5500चा दिवाळी बोनस हा दिला जाणार आहे. त्या कोणत्या महिला असणार आहेत त्याविषयी सुद्धा आता या ठिकाणी संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा या महिलांना मिळणार 2500 रुपये. तर त्या कोणत्या महिला आहेत की त्यांना अतिरिक्त बोनस वाटप होणार आहे? का होणार आहे? शासन करणार आहे या महिलांना 2500 रुपये एक्स्ट्रा देणार आहे. त्या काही मुली असतील काही. तर बघा हे जे कमेंट्स आलेले आहेत या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. या कमेंट्स कालच्या आहेत. काल तारीख होती 18 ऑक्टोबर. 18 ऑक्टोबरच्या कमेंट आहेत. रात्री 11 वाजता ह्या कमेंट आलेल्या आहेत. या ठिकाणी बघा सलग 3-4 जवळपास 10 ते 15 कमेंट्स आलेल्या होत्या. या ठिकाणी लागोपाठ कमेंट येत होत्या की दादा आम्हाला 7500 रुपये मिळाले, मला 7500 रुपये मिळाले, धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी बघा 7500 रुपये मिळाले. या ठिकाणी बघा लागोपाठ किती कमेंट्स आलेले आहेत. एका कमेंटच्या पाठीमागे दुसरी कमेंट, दुसरीच्या पाठीमागे तिसरी कमेंट, अशा प्रकारे जवळपास 10 ते 15 कमेंट आलेल्या होत्या की दादा आम्हाला 7500 रुपये मिळाले, धन्यवाद साहेब. तर बघा काल रात्री जवळपास 11 वाजताच्या दरम्यान भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 7500 रुपये जमा झालेले आहेत. ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा आलेला नव्हता त्यांना थेट 7500 रुपये भरताना भरपूर महिलांनी पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले आहे. तर त्यांच्यासाठी सूचना आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत का हे तुम्ही चेक करण्यासाठी हा जो तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे. जर तुमचे पोस्ट बँकेचे खाते असेल तर तुम्हाला एक SMS येईल आणि त्यामध्ये सांगितलं जाईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत की नाही. तर बघा काही जिल्हे आहेत, जवळपास 10 जिल्हे आहेत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे थोडे उशिरा मिळणार आहेत. तर हे कोणते जिल्हे आहेत आता हे पैसे आणि यांची कारणं काय आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
तर याचं पहिलं जे कारण आहे या 10 जिल्ह्यांना उशिरा पैसे मिळण्याचं, ते हे महाराष्ट्रात लोकसंख्येने हे मोठे जिल्हे आहेत, लोकसंख्या भरपूर आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे टॉप 10 जिल्ह्यामध्ये येतात. ठीक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पैसे थोडे लेट मिळणार आहेत इतर जिल्ह्यांच्या कंपॅरिझनमुळे आणि या जिल्ह्यांमध्ये अर्जसंख्या सुद्धा जास्त आहे. तर पहिला जिल्हा आहे कोल्हापूर, दुसरा जिल्हा आहे जळगाव, तिसरा जिल्हा आहे सोलापूर. ठीक आहे. त्यानंतर बघा चौथा जो जिल्हा आहे तो आहे या ठिकाणी बघा अहमदनगर, पाचवा आहे नागपूर, सहावा जिल्हा आहे नाशिक, सातवा जिल्हा या ठिकाणी बघा सातवा जिल्हा आहे मुंबई उपनगर, आठवा जिल्हा आहे पुणे आणि नववा जिल्हा आहे ठाणे. या जिल्ह्यांमध्ये पैसे थोडे उशिरा मिळणार आहेत, ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. आणि शेवटचा 10वा जिल्हा जो आहे तो आहे मुंबई. या सर्व जिल्ह्यांमध्ये अर्जसंख्या जास्त असल्यामुळे आणि प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये लेवलमध्ये अर्ज आलेले आहेत. जेवढे जास्त लोकसंख्या तेवढे जास्त अर्ज, हे तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पैसे थोडे उशिरा मिळणार आहेत, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. आता महत्वाचा मुद्दा, भरपूर दिवस झाले सर्व ताई कमेंट्स करून विचारते आहेत की कन्फर्म पैसे कधी येतील. तर बघा कन्फर्म डेट कोणीही सांगू शकत नाही, कारण की डेट अजून फिक्स झालेली नाहीये, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. प्रत्येक जण तुम्हाला अंदाजानुसार सांगत आहे, परंतु एवढं फिक्स आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, तुम्हाला दिवाळी बोनस हा 100% मिळणार आहे, कारण की या संदर्भात घोषणा करण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्वाचा पॉईंट, दिवाळी बोनस जो तुम्हाला मिळणार आहे, तर बघा दिवाळी बोनस तसेच राहिलेले सर्व पैसे तुम्हाला ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भेटून जातील. काल काही महिलांना 7,500 रुपये मिळालेले आहेत, तर बघा तुम्हाला सुद्धा हे लवकरच पैसे मिळून जातील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे की ही योजना परमनंट योजना आहे. एकनाथ शिंदे साहेब यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. युट्यूबवरती आपण सर्वात अगोदर अपडेट देत आहोत, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ठीक आहे. त्यानंतर बघा अजून एक घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी, तर ती घोषणा कोणती आहे या ठिकाणी बघा, तर बघा 1 रुपया आला नाही, एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी घोषणा एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांना 1 रुपयाही आला नाही त्यांनी काळजी करू नका, सर्वांना हे पैसे मिळणार आहेत, ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. आता लाडक्या बहिणींना कोणकोणते गिफ्ट मिळणार आहेत त्याविषयी या ठिकाणी आपण अपडेट पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींना पण 5,500 रुपयाचा दिवाळी बोनस मिळणार आहे. तसेच राज्य सरकारने लाडकी बहिणींच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली असून सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3,000 रुपयाचा बोनस दिले जाईल. ही रक्कम महिन्याला मिळणारे नियमित पैसे वगळून असेल आणि काही निवडक महिलांना 2,500 रुपयाची अतिरिक्त रक्कम या ठिकाणी देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही अपडेट आणि सर्वात महत्वाचा मुद्दा 22 ऑक्टोबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. या तारखेला खूप मोठी अपडेट येणार आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जरूर या ठिकाणी सबस्क्राईब करा. आपले बघा युट्यूब चॅनलवरती या ठिकाणी 30K सबस्क्रायबरची किंवा युट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे. आपल्याला 100K सबस्क्रायबरचं टार्गेट आहे. सर्वांनी सपोर्ट दाखवा. तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आपण लवकरच हे टार्गेट अचीव्ह करू. थँक्यू फॉर वॉचिंग.